जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. हे आपण सुरुवात करूया. तीन लोकांपर्यंत. बरोबर, आपण 17व्या अध्यायातले 2 श्लोक बघितले होते. एक होता की दातव्यमिति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे कालेश पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम. याचा अर्थ आपण बघितला होता. दान देणं हे कर्तव्य या भावनेने द्यायचं. जे दान देश काल आणि पात्र मिळाले असतात, पात्र म्हणजे योग्य व्यक्ती, उपकार न करणाऱ्याला दिले जाते, हे दान सात्विक म्हणतात. असं हे 17व्या अध्यायातला 20वा श्लोक आहे. आणि 21व्या श्लोकामध्ये त्याने राजस दान काय आहे याची व्याख्या दिलेली आहे. यत्तु प्रत्युपकारार्थम फलम उद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसम स्मृतम. म्हणजे जे दान या दिलेल्या दानापेक्षा वेगळं आहे, म्हणजे या ठिकाणी आपण देण्याची इच्छा आहे किंवा कर्तव्य आहे या भावना देत नाहीये. काहीतरी अंडर स्ट्रेस, अंडर प्रेशर देतोय, नाईलाज म्हणून देतोय. आणि या ठिकाणी हे जे 3 क्रायटेरिया आहेत, देश, काल आणि पात्रता, योग्य स्थळी, योग्य काळामध्ये आणि योग्य व्यक्तीला त्याचं पालन न करता होतं. आणि या ठिकाणी प्रतिउपकाराची भावना असते. त्या ठिकाणी मला काहीतरी मिळावं म्हणून जे केलं जातं ते राजस दान आहे. तामस ज्ञानाचा आपल्याला अभ्यास नाहीये. नंतर आपण 18व्या अध्यायाचा अभ्यास सुरू केला होता. 18व्या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. 18व्या अध्यायामधले 4 श्लोक आपल्याला अभ्यासाला आहेत. या ठिकाणी संन्यास आणि त्याग यामधला फरक त्यांनी सांगितलेला पहिल्यांदा. म्हणजे संन्यास ही आपल्या समाजातले जे 4 आश्रम आहेत त्यातला शेवटचा आश्रम आहे संन्यास आश्रम. आणि तो शेवटच्या स्थितीपासून मृत्यूपर्यंत चालतो. त्यामध्ये संपूर्णपणे आपल्या व्यसनांचा, कर्मांचा त्याग करत होतो. इथे कर्माचा पण त्याग असतो. म्हणजे संन्यासाकडून कोणत्याही कर्माची अपेक्षा नसते. ज्याने संन्यास घेतला तो प्रचलित समाजापासून बाजूला तुटला. समाजामध्ये कोणतंही दुःख आलं, काही मोठं संकट आलं तरीही त्याने येऊन काही करावं अशी निदान शास्त्राप्रमाणे तरी अपेक्षा नाहीये. आणि त्यांनी फळाचा त्याग तर केलाच पाहिजे. साधारण माणूस पण फळाचा त्याग करतो, तर संन्यासाने तर नक्कीच केलं पाहिजे. तरीही त्याने ह्यात 3 गोष्टी आहेत, यज्ञ, दान आणि तप. ही 3 कर्मे कधीही सोडू नयेत असं त्यामध्ये सांगितलेलं. आता बाकीच्या गोष्टी ज्या आहेत 13, 18 हे श्लोक आहेत, त्याचं ग्रुपीकरण केलंय, ग्रुप केले त्यामध्ये त्यांनी. आपल्याला जे अभ्यासाकरता आहेत ते 18 अध्यायामधला 3रा श्लोक आहे. त्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्याज्यम दोषवदित्येके कर्म पाहुर मनीषिणः यज्ञ दान तपः कर्म न त्याज्यम इति च अपरे. त्याज्यम दोषवदित्येके कर्म पाहुर मनीषिणः यज्ञ दान तपः कर्म न त्याज्यम इति च अपरे. म्हणजे काय, कर्म म्हणजे केवळ कर्म हे दोषयुक्त आहे असं यात म्हटलेलं. दोष आदित्येके, दोषांनी भरलेले जे कर्म असेल ते कर्म त्याग केला पाहिजे. किंवा कर्म हे दोषयुक्त आहे म्हणून त्याचा त्याग केलाच पाहिजे. आता या ठिकाणी असं काही विद्वान लोकांचं म्हणणं आहे. आणि तरीही सुद्धा यज्ञ, दान आणि तप हे जे पारंपरिक आपले विधी मानले गेलेले आहेत, दान तर माणसाने केलं पाहिजे. आपण जे काय कमवतो त्यातला काही हिस्सा आपला निश्चितपणे समाजाला दिला पाहिजे. तप म्हणजे आपण काहीतरी कष्ट करून काहीतरी मिळवलं पाहिजे आणि यज्ञ केला पाहिजे.
यज्ञ करणं म्हणजे सुद्धा एक त्यागाचा प्रकार आहे, पण यज्ञामध्ये एक विशिष्ट हेतूने आपण तो करतो. आणि तप हे एक विशिष्ट आचरणासाठी आपण करतो. यज्ञ, दान आणि तप हे तिन्ही जे आहेत हे त्याग्य करण्याला योग्य नाही असे दुसरे विद्वान म्हणतात. म्हणजे या ठिकाणी श्रीकृष्णाने स्वतःच्या मनाचं काही सांगितलेलं नाही. विद्वानांच्या दोन शाखा आहेत. त्यातली एक शाखा म्हणते की कर्म तुम्ही सोडलंच पाहिजे, कारण कर्म हे नेहमी दोषयुक्त असतं. दोषयुक्त असतं म्हणजे काय, की मनुष्य नेहमी कर्मामध्ये गुंतून राहतो. हे मी केलं, हे मी केलं असं स्वतःला आपल्याला प्रत्येक कर्माशी जोडून घेतो. जेव्हा तो कर्माचाही त्याग करतो किंवा कर्मफळाचा त्याग करतो, की हे कर्म मी ईश्वराच्या कृपेकरता करतोय, त्याच्या इच्छेने करतोय आणि त्याचं फळ मी अपेक्षा करत नाही, तो देईल ते फळ, असं जेव्हा असतं तेव्हा ते कर्म दोषयुक्त नसतं, म्हणजे दोषमुक्त असतं. ते श्रेष्ठ कर्म असतं. पण काही लोकांचं म्हणणं आहे की कर्म हे नेहमी दोषयुक्त असतं, कारण त्यापासून आपण बाजूला होऊ शकत नाही. आणि दुसरे विद्वान म्हणतात की यज्ञ, दान, तप कर्म आपण केलेच पाहिजे. एवढंच ह्या श्लोकामध्ये सांगितले. आणि अर्थामध्ये पण ह्याच गोष्टी इथे आहेत की कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत, म्हणून ते टाकणे योग्य आहे. आणि दुसरे विद्वान असं म्हणतात की यज्ञ, दान आणि तप कर्मे टाकणे योग्य नाही. याच्यामध्ये शंकराचार्यांचं काय म्हणणं हे आपण थोडक्यात पाहू. त्याचं असं म्हणणं आहे की हे जे या ठिकाणी सांगितलं तेच त्यांनी रिपीट केलं इथे. ज्यामध्ये दोष आहे, जे त्याज्य आहे, ते बंधनकारक कर्म करायचं नाही, कारण ते त्याज्य आहे, त्याच्या बंधनामध्ये अडकायचं नाही. आणि राग, द्वेष इत्यादी जे मानसिक दोष आहेत त्याप्रमाणे कर्मही त्याज आहे असं काही ऋषी म्हणतात. मग पुढे त्याने दिलं की कर्म कोणासाठी केलं पाहिजे, कर्मयोगाचा विकल्प काय आहे, ज्ञाननिष्ठ योग्याने काय केलं पाहिजे. हे ज्ञानयोगी आणि कर्मयोगी ह्या दोन संकल्पना गीतेमध्ये आहे. हे ज्ञानयोगी हा दुसऱ्या अध्यायामधला संकल्पना आहे आणि कर्मयोगी ही तिसऱ्या अध्यायामधली संकल्पना आहे. ज्ञानयोगी मध्ये त्यांनी सांगितलं की ईश्वरा संबंधीचं ज्ञान हे माणसाने मिळवलं पाहिजे, त्याकरता प्रयत्न केले पाहिजे, त्याकरता आपली बुद्धी स्थिर पाहिजे. बुद्धी स्थिर असणे म्हणजे जे आपण करतो त्यामध्ये आपला ठाम विश्वास पाहिजे आणि आपण जे करतोय त्यातून आपल्याला काय मिळणार आहे याबद्दलचा पूर्णपणे त्याला विश्वास पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी कर्म केलं पाहिजे. हे कर्म करताना आपलं मन नेहमी स्थिर पाहिजे, ते कुठल्याही सुखाने किंवा दुःखाने विचलित झालं नाही पाहिजे. मन, शरीर आणि इंद्रिय, मन, शरीर, बुद्धी या सर्व गोष्टीवर त्याचं नियंत्रण पाहिजे आणि त्याच्या प्रत्येक कृती ही जाणीवपूर्वक पाहिजे. सहज झाली, चुकून झाली, अशाप्रकारे इंट्युशनली झाली अशाला भाग नाहीये. जाणीवपूर्वक केलेली कृती ही निश्चितपणे फळ देते आणि ते फळ सुद्धा ईश्वराने दिलेलं आहे असं म्हणून ते घेतलं आपण, त्यामध्ये आपण अडकत नाही. असंच कर्मयोगामध्ये आहे. या कर्मयोग आणि ज्ञानयोगाचा उद्देश काय त्याचा, की मन शुद्ध व्हावं. असं मानलं जातं की ईश्वराचं मन हे अतिशय शुद्ध असतं, कारण ते कुठल्याही भावनेने बंदित नसतं. जे जे लोक सांगतात की आम्हाला ईश्वरा साक्षात्कार झाला, त्यांना असं जाणवलं की ईश्वर हा अतिशय शुद्ध मनाचा असतो. तसं जेव्हा आपलं मन शुद्ध होतं या क्रियेने, ज्ञान योगामधून आणि कर्मयोगामधून, तेव्हा आपल्याकडे कुठल्याही प्रकारची भावना नसते. चांगली पण नसते, वाईट पण नसते. म्हणजे आपण कुठल्याच व्यक्तीमध्ये, कुठल्याच कर्मामध्ये, कुठल्याच स्थितीमध्ये अडकलेले नसतो. सर्वांना समान भावनेने बघतो. एखादा विद्वान असेल त्याला पण तीच भावना, आणि एखादा अतिशय अज्ञानी असेल त्याला पण तीच भावना, दुष्ट माणसालाही तीच भावना आणि खूप सज्जन माणसालाही तीच भावना. अशी ज्याची असते त्याचं मन शुद्ध असं मानतात. म्हणून हे कर्म करणे आणि न करणे याच्यावरती, कर्म हे केलंच पाहिजे, फक्त त्यामध्ये आपण अडकायचं नाही. हे आपलं हे पुन्हा पुन्हा रिपीट ते होत आहे. तर हे असं 18व्या अध्यायामधला हा तिसरा श्लोक. ओके, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दोषयुक्त कर्म हे सोडून द्यावे असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि काही लोकांचं म्हणणं आहे की यज्ञ, दान, तप आपण केले पाहिजे. या व्यतिरिक्त या श्लोकामध्ये फारसं काही सांगितलेलं नाही.
आता पुढच्या श्लोकात ते काय म्हणतात, यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. म्हणजे काय सांगितलं यामध्ये, यज्ञ दान तप कर्म हे तीन जे कर्म आहेत ते न त्याज्यम, तेच यामध्ये आलं. उलट तत् ते एव अवश्य नक्की कार्यम म्हणजे केले पाहिजेत, कर्तव्य आहे. यतः कारण यज्ञ दानम तप एव हे तिन्ही कर्मे मनीषीनम म्हणजे बुद्धिमान पुरुषांना पावनारी म्हणजे पवित्र करणारी आहे. आता या ठिकाणी त्यांनी आपलं मत सांगितलं. इथे हे दोन विद्वान काय म्हणतात ते सांगितले. आता ह्या तीन गोष्टी जर केल्या एखाद्या व्यक्तीने, यज्ञ दान तप हे कर्म सोडलं नाही, तर त्यांनी काय होतं की हे बुद्धिमान माणसाला पवित्र करणारी आहे. आता बुद्धिमान म्हणजे काय, की तोच जो स्थिर बुद्धीचा, जो सर्वांना समान बघतो, सर्व स्थितीमध्ये आणि विचारांमध्ये तो कुणाशीही भेदभाव करत नाही, असा बुद्धिमान माणूस, जो सर्व प्रकारच्या कर्मातून बाहेर पडलेला आहे. आणि त्याला अधिक पवित्र करणारं कोण आहे, तर ते यज्ञ दान आणि कर्म तप आहे. म्हणून याचा अर्थ असा, यज्ञ दान तप ही कर्म टाकणे योग्य नाही, उलट ते केलेच पाहिजे, कारण हे तीनही कर्मे बुद्धिमान माणसाला पवित्र करणारी आहे. शंकराचार्यांनी पण या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे. शंकराचार्याचं आपण काय घेतो की शंकराचार्यांनी एक अद्वैत मत मांडलेलं आहे. आणि अद्वैत मतामध्ये आत्मा परमात्मा एकच आहे, ईश्वर मनुष्य एकच आहे, असं त्यातलं त्यांचे आत्मा आणि परमात्मा एकच आहे, या सगळ्या त्यांचं भाष्य आहे. आणि हे गीतेमधल्या विचाराशी सुसंगत आहे, म्हणून आपण त्यांचं घेतलेले आहे. या दोन गोष्टी दिल्या त्यांनी, न त्याज्यम, याला त्याज्य करायचं नाही, सोडायचं नाही, म्हणून त्यावरती एम्फसिस केलंय, कार्यम एव तत्, ती कर्मे करावीतच. दोन्ही गोष्टी म्हणजे नुसतं कर्माचा त्याग करू नये म्हटलं तर ते एक इंडिकेटिव्ह झालं, पण ती केलीच पाहिजे असं जेव्हा म्हणतात त्यावेळेला ते कंपल्सरी असतं. इथे पण त्यांनी ह्या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये सांगितलेलं आहे, काही तत्वज्ञान धार्मिक व्यक्ती कर्म नाकारताना दिसतात. त्यांना वाटतं की आता मला काही करायची इच्छा नाही, मी काही करणार नाही. पण असा व्यक्ती सुद्धा आपल्या शरीरासाठी काही ना काही बेसिक गोष्टी करतोच. तर त्याचं म्हणणं असतं की कर्मामध्ये कर्म केलं की बंधन येतं, आपण त्यात अडकून बसतो, त्याच्या फळाची वाट पाहत बसतो. आणि मग त्यामध्ये आपल्याला पाहिजे फळ नाही मिळालं, आपल्या जर आशा आकांक्षा त्यात अडकून बसल्या, तर आपल्या पुढच्या जन्माला कारणीभूत ठरतं. म्हणजे आपल्याला असं म्हणलं, पुनर्जन्म आपण मानतो, आणि पुनर्जन्मामध्ये असं मानलं जातं की शेवटच्या क्षणी आपली जी इच्छा असते त्या वेळेप्रमाणे आपला पुढचा जन्म ठरतो. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय की आपण ज्या कर्मामध्ये अडकलेला असतो, ज्या कृतीमध्ये अडकलेला असतो, त्या कृतीमध्ये जर आपण योग्य त्या निष्कर्षाला नाही पोहोचलो आणि त्यात अतृप्त राहिल्या, तर ती अतृप्त कर्मे ही आपल्या पुढच्या जन्माला कारणीभूत करतात. म्हणून या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कर्म करू नका, पण कर्म करू नका हे पण योग्य नाही, कर्म तर केलंच पाहिजे. फक्त त्यांनी सांगितलं की तुम्ही करताना त्या कर्मामध्ये अडकायचं नाही. आणि हे सत्कर्मे ही, शेवटचं वाक्य जे इथं आहे, सत्कर्मे ही फळाची इच्छा न ठेवता केली तर मन शुद्ध होतात आणि आत्मज्ञानाकडे नेतात. मन शुद्ध करणं आपण बघितलं की ते अतिशय शुद्ध भावना असते सर्वांच्या बद्दल. आणि आत्मज्ञानाकरता म्हणजे आपल्याला कळतं की आपण नेमके कोण, कशा करता, आणि आपला उद्देश काय जगण्याचा, त्या दिशेने आपण जेवढं आवश्यक असेल तेवढं करतो. बाकी सगळ्या कर्मातून आपण कर्माच्या फळामधून बाहेर पडतो. तर हा 5वा श्लोक, या 5व्या श्लोकात त्यांनी सांगितलेलं आहे की कर्म सोडायचं नाही आणि कर्म केलंच पाहिजे, कारण त्यातूनच बुद्धिमान माणूस पवित्र बनतो.
ओके, मी असं गृहीत धरतो, मी फार तुम्हाला कन्फ्यूज करत नाही. 18व्या अध्यायातला पुढचा श्लोक आहे 11वा. नहि देहभृता शक्यम त्यक्तुम कर्माण्य शेषतः यस्तु कर्मफल त्यागी सह त्यागी विधीयते. आता ही शब्द काय? अरे, ही म्हणजे कारण. कारण हे कसं की यातले जो संस्कृत आहे ना, काही काही शब्दांचा संदर्भानुसार आपण जे अर्थ घेतलेले आहेत त्यापेक्षा थोडा वेगळा असतो. ही म्हणजे कारण, कर्माणी म्हणजे सर्व कर्माचा. आता हा अन्वय आहे, अन्वय असल्यामुळे योग्य प्रकारे लावलेले आहे ते. अशेषतः त्यक्तम, शेष म्हणजे शिल्लक राहणे, अशेष म्हणजे शिल्लक न राहणे, अशेषतः त्यक्तो म्हणजे पूर्ण त्याग केल्यानंतर, हे देहभृता. देहभृता म्हणजे देहधारी, म्हणजे आपण सर्वे माणूस. न शक्यम, तस्मात म्हणून, यह जो कर्मफल त्यागी, कर्मफळाचा त्याग करणारा आहे, सह तो त्यागी आहे, इति अभिधीयते असे म्हटले जाते. तर ह्या 11व्या श्लोकामध्ये काय दिलं भगवंताने की त्यागी कुणाला म्हणायचं, त्याची व्याख्या दिली. आणि त्यागी कोण आहे? हा देहधारी आहे, देहभृता. कारण, आता हा कारण म्हटल्यानंतर याचा संदर्भ 10व्या श्लोकाशी पण आहे, पण त्यात आपल्याला जायचं नाही. शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्माचा त्याग केला जाणे शक्य नाही, म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असं म्हटलं जातं. या प्रत्येक व्याख्या ज्या याच्यामधल्या अनेक अध्यायामध्ये संदर्भानुसार वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी योगी हा शब्द वापरलेला आहे, काही ठिकाणी योग हा शब्द आहे, यज्ञ हा शब्द आहे, यज्ञ हा त्याग आहे असं म्हटलेलं आहे, आणि कर्माचा त्याग हे सुद्धा एक आवश्यक कृती आहे असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं की शरीरधारी. आता शरीरधारी सोडून मनुष्य कोणता हे डिफाईन नाही केलेलं, पण शरीरधारी म्हणजे माणूस, कोणताही शरीरधारी. तो जोपर्यंत तुम्ही शरीरामध्ये आहात तोपर्यंत कर्माचा त्याग तुम्हाला करणं शक्य नाही. किमान बेसिक कर्म जे आहेत आपल्या शरीर धर्माचे, ते तुम्हाला करावेच लागतात. शरीर जगवण्याकरता अन्न, पाणी, हवा, उजेड या गोष्टी आवश्यकच आहेत. म्हणून पूर्णपणे कर्म सोडून दिलंय मी असं नाही म्हणत. पूर्णपणे कर्म सोडून दिलं केव्हा होतं की जेव्हा आपण प्रायोपचन करतो की आता मला देहत्यागच करायचं आहे, मला अन्न नको, पाणी नको, काही नको, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आहे, असं जी भावना असते त्यावेळेला ते प्रायोपवेशनामध्ये जातं. जैन धर्मामध्ये आणि काही योगी लोक हे करतात की आता माझा वेळ आलेली आहे आणि मी आता सर्व गोष्टीचा माझ्या स्वतःहून त्याग करतो. विनोबा भावेंनी पण ते केलं होतं. पण असे फार कमी. एकंदर साधारण जो शरीरधारी माणूस आहे तो कधीही पूर्णपणे आपल्या कर्माचा त्याग करू शकत, हे शक्य नाही म्हणून म्हटलं. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे, कर्माचा त्यागी करणारा त्यागी नाही. जो कर्म करतो पण फळाचा त्याग करतो की फळ मला नको, किंवा जे मिळेल ते मिळेल, मी अपेक्षा करत नाही, जे देईल ते ईश्वर त्याचा प्रसाद मिळवून घेईल. म्हणजे बरेच लोक असं जगतात की जे मिळेल ते त्याचा प्रसाद आणि जे नाही मिळणार त्याची इच्छा, म्हणजे एक संतुष्ट आयुष्य जगतात. म्हणून त्यांनी म्हटलं इथे की जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे. तर ह्या अध्यायामध्ये, ह्या श्लोकामध्ये 11व्या त्यांनी त्यागीची व्याख्या दिलेली आहे. कर्माचा त्याग करतो तो त्यागी. याच्यामध्ये थोडस काही गोष्टी वेगळ्या आहेत. देहभृता म्हणजे देहधारी हे बरोबर आहे. इथं शंकराचार्यांनी अजून एक वेगळा अर्थ काढला त्याचा की जो स्वतःला शरीर समजतो. जेव्हा अर्जुन हा मोहात पडला की मी यांना कसं मारू,
त्यावेळेला कृष्णाने पर्यंतला हेच सांगितलं की तू शरीराच्या मोहात नको पडू. समोरच्या माणसाचं शरीर तू मारतोयस, त्याचा आत्मा जो आहे तो अमर आहे. तर जो असा स्वतःच्या देहाच्या प्रेमात असतो आणि हा माझा देह, तो देहात्माभिमानी, जो स्वतःला शरीर समजतो, असं एक वाक्य या ठिकाणी त्यांनी वापरले. आणि विवेकी माणूस जो असतो, सारासार विचार करणारा, तो काय सांगतो की वेदा विनाशिनी, तो म्हणतो की ह्या ठिकाणी माझं कर्तृत्व काही नाही. जे आहे सगळं त्याचं आहे, आत्मा आहे फक्त तो, ते शरीर पण माझं नाही. म्हणजे कर्तृत्वाच्या अधिकारातून निवृत्त होतो आपलंच. माझं माझं काहीच नाही, कर्तृत्व नाहीच माझं, मी केलेलं काहीच नाही, त्यांनी करवून घेतलं माझ्या. म्हणून त्यांनी म्हटलं की देहधारी माणूस जो असतो तो अज्ञानी असतो आणि तो कर्माचा, इथे त्यांचं म्हणणं वेगळं आहे अर्थात, कर्माचा संपूर्णपणे त्याग करू शकत नाही, पण कर्माचा अधिकारी असलेला जो त्यांनी कर्म करावी आणि कर्मफळाचा त्याग करावा. आता कर्म करण्याचा अधिकार असलेला म्हणजे कोण? कुठलाही व्यक्ती जो कर्म करू शकतो, ज्याचं कर्तव्य आहे की कर्म केलंच पाहिजे. मी ऑफिसला जातो म्हणजे माझं काम केलंच पाहिजे, घरामध्ये म्हणजे घरातली कामं केलीच पाहिजे. मी विद्यार्थी आहे तर अभ्यास केलाच पाहिजे. म्हणजे माझा स्वधर्म जो असेल ते करण्याचा अधिकार मला आहे, ते माझं कर्तव्य आहे, ते कर्म मी केलंच पाहिजे. तिसरा श्लोक जो आहे यातला 18व्या अध्यायातला 45वा, स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विंदती तच्छृणु. आता ह्याची आपण शब्दार्थ बघू काय, कारण हे मोकळंच आहे, म्हणजे फार काही अवघड नाहीये. स्वे स्वे कर्मणी अभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विंदती तच्छृणु. स्वे स्वे म्हणजे आपापल्या, नॅचरल, स्वाभाविक, कर्माणी कर्मामध्ये, अभिरत अभिरत म्हणजे घडलेला, तत्परतेने घडलेला, नरह म्हणजे मनुष्य, संसिद्धीन म्हणजे परमेश्वराची कृपा, परमेश्वराकडून मिळणाऱ्या सिद्धी, लभते म्हणजे प्राप्त करून घेतो. स्वकर्म निरत, आपापल्या स्वाभाविक कर्मामध्ये जो घडलेला असतो तो, यथा म्हणजे ज्याप्रमाणे कर्म केल्याने, सिद्धी म्हणजे परमसिद्धी, विंदती म्हणजे प्राप्त करून घेतो, तत् तो प्रकार शृणवतो, तो ऐकतो. म्हणजे हा जो श्लोक आहे हा पुढच्या श्लोकाशी जोडलेला आहे. 45वा श्लोक जो आहे तो 46व्या श्लोकाशी जोडलेला आहे. आणि या ठिकाणी एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे की जो मनुष्य आपापल्या स्वाभाविक कर्मामध्ये, तर स्वाभाविक कर्म म्हणजे काय? नियत कर्म, नियत म्हणजे डिसायडेड कर्म, ठरवलेली कर्म. मग ती आपल्या कर्माच्या विभागणीप्रमाणे असो, आपल्या आपल्या आश्रमाप्रमाणे असो, आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे असो, आपल्या आपल्या शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमतेप्रमाणे असो, जी काही कर्म ठरली असतील, किंवा आपण जे कर्म स्वीकारलेलं आहे आपल्या उदरनिर्वाह करता ते असो, ते सगळं राहिले स्वाभाविक कर्म. आणि मग आपापल्या स्वाभाविक कर्मामध्ये तत्पर असलेला मनुष्य, आता ह्यामध्ये आपण असं जर करायचा विचार केला की मी माझ्या ऑफिसचं काम करतो, या व्यक्तीत मला काही माहिती नाही, तर तो त्या कामात जर तत्पर असेल तर ती सुद्धा एक प्रकारची भगवत भक्तीच आहे. जर एखादा समाजाकरता काम करणारा असेल, समाजाकरता जो काय करतो, का चांगलं काम करतो, त्यातल्या व्यक्तींच्या उन्नती करता, मग त्या शिक्षण असेल, आरोग्य असेल, साफसफाई असेल किंवा काही असेल, त्याकरता जे काय काम करतो तो, किंवा एक गृहिणी आहे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करता, कुटुंबाच्या भल्या करता, मुलांच्या पालनपोषणाकरता किंवा तिच्या मुलांच्या शिक्षणाकरता, पुढच्या कर्तव्यांकरता तत्पर आहे, ती सुद्धा आपली स्वाभाविक कर्म करीत आहे. आणि ती सुद्धा एक प्रकारची भगवत भक्तीच आहे, परमेश्वराची भक्तीच आहे.
म्हणजे तुम्ही तुमची स्वाभाविक कर्म सोडून फार काही करावं असं अपेक्षित नाही. मग या ठिकाणी काय म्हणलं, त्याने परमसिद्धीचा लाभ होतो. आता एखादी गृहिणी आपल्या घरातलं काम करते, तिला कोणती परमसिद्धी लाभणार आहे असं आपण म्हणणार. तर परमसिद्धी म्हणजे काय, तुम्हाला जादूटोना करता आला पाहिजे किंवा एखादी काही अद्वितीय शक्ती प्राप्त झाली पाहिजे असं नाहीये. सिद्धीचा अर्थ आपण जे फळ अपेक्षा करतो ते मिळणे म्हणजे सिद्धी मिळते. मुलाला चांगलं शिक्षण दिलं गेलं, सर्वांना चांगलं अन्न दिलं गेलं, सर्वांचं आरोग्य चांगलं असलं, हे गृहिणीचं समाधान असतं. ते समाधान ते समाधान ही सिद्धी आहे आणि ती परमसिद्धी आहे, ती श्रेष्ठ सिद्धी आहे. त्याचा लाभ तिला होतो. जो कोणी ऑफिसचं काम करतो, त्या कामात तत्पर आहे, त्यातून तो अनेक लोकांचा फायदा करत असतो. तो फायदा होणं त्याचं स्वाभाविक कर्म आहे. हे सुद्धा एक परमेश्वराची भक्तीच आहे. आणि ह्या स्वाभाविक कर्मामध्ये रत असलेला मनुष्य ज्या परमसिद्धीला प्राप्त होतो, ती परमसिद्धी म्हणजे काय, ती तू ऐक, असं हे शंकराव्याच्या या श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. आणि इथं हा श्लोक सोडलेला आहे. पण ती परमसिद्धी कशी प्राप्त होते हे पुढच्या श्लोकामध्ये. तर आपल्याला फक्त एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की आपलं स्वाभाविक कर्म, नैसर्गिक कर्म जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे की आपण स्वीकारलेलं आहे, ते करणं ही सुद्धा ईश्वराची भक्तीच आहे. आणि त्यातून आपल्याला मिळणारं समाधान हीच एक प्रकारची परमसिद्धी आहे. आणि ही परमसिद्धी प्राप्त होण्याकरता मनुष्य काय करतो, कसा तो प्राप्त होतो, ते पुढच्या लोकांमध्ये ईश्वराने सांगितले. आता इथे शंकराचार्याने बोलताना काय म्हटलेलं की लक्षण भेदानुसार, आता पुन्हा एकदा आपण हे बोलतो की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे आहे, हे त्यांच्या नैसर्गिक स्वभावानुसार म्हणजे त्यांच्या क्षमतेनुसार, जन्मानुसार नाही. जे कर्म स्वीकारतील त्या कर्माला ते जे अधिकृत आहेत, अधिकृत म्हणजे त्यांना अधिकार प्राप्त होतो. आता आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करतो, तर आपण एक विशिष्ट नियमाच्या आधारामध्ये काही अधिकार प्राप्त होतो, आपल्याला काही कर्तव्य प्राप्त होतात. हे कर्म करण्याचा जो अधिकार असतो, हे मी असं करू शकतो, हे माझ्या अधिकारात आहे, जेव्हा आपण म्हणतो, जे डिस्क्रिशनरी पॉवर आपलं असतं, तर ती अधिकृत करण्याचा अधिकार असेल तोच मनुष्य आपल्या कर्माच्या आचरणाने, म्हणजे स्वकर्माच्या आचरणाने, जेव्हा यातली संपूर्ण अशुद्धी नष्ट होते. अशुद्धी म्हणजे काय, त्याचे जे अज्ञान असेल त्यातलं, ती जेव्हा निघून जाते आणि मन शुद्ध असतं, पूर्ण क्लॅरिटी असते की मी काय करतो आहे ते मला माहिती आहे आणि त्याचे काय चांगले किंवा वाईट परिणाम आहे ते माहिती आहे. आणि मी जे काय निर्णय घेतो, जी काय कृती करतो आहे, ती काय होणार आहे, त्याचा परिणाम काय हे मला माहिती आहे. आणि त्यातून मग मी माझं मन, शरीर, इंद्रिय ही याच कामाला लावलेली आहेत आणि मी ज्ञानयोगी यातला आहे. मग हे त्यातून जे त्याला प्राप्त होतं, मग ते प्रमोशन असेल, समाधान असेल, पगारवाढ असेल, ती पण त्याची सिद्धीच आहे. आणि ह्यातून मग त्याला ज्या समाधानाने शेवटी तो आयुष्य सोडतो, ती पण एक प्रकारची परमसिद्धीच आहे. असं या ठिकाणी यातला जो भर आहे तो कशावर आहे, स्वाभाविक कर्मामध्ये. या ठिकाणी आपल्याला स्वाभाविक कर्म करणं आणि ते सुद्धा त्यामध्ये तत्पर असून करणं, पूर्णपणे ज्ञान घेऊन करणं, पूर्णपणे आपल्या काया वाचा मने त्यामध्ये जाऊन करणे, हे आपल्याला एका परमसिद्धीला नेतं, एका विशिष्ट समाधानाला नेतं की जे समाधान आपल्याला आयुष्याचं आपलं एनरिचमेंट करतं, आयुष्य आपलं अधिक समृद्ध करतं. आणि ह्या अभ्यासामधला 18व्या अध्यायातला शेवटचा श्लोक जो आहे आपल्याला 66वा श्लोक, हा गीतेमधला अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे. आणि हे सर्व सांगितल्यानंतर, गीता सांगितल्यानंतर 18व्या श्लोकात 72 श्लोक आहेत, त्यातला हा 66वा आहे. आणि त्यानंतर मग अर्जुन जो आहे युद्धाला तयार होतो आणि तो सर्व पाप मोहातून बाहेर पडला, असं तो म्हणतो की मी आता ह्या सगळ्या मोहामधून बाहेर पडून युद्ध करतो मी आता, आणि मी
माझ्या पूर्ण क्षमतेने युद्ध करेल. तर ह्या श्लोकात श्रीकृष्णाने काय सांगितलेलं आहे? सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहत्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आता इथे 11वा जो अध्याय आहे, मला तर ज्यांनी गीतेचा अभ्यास केला माहिती असेल की तो विराट रूप दर्शनाचा आहे. आणि त्यातून श्रीकृष्णाने सांगितलं की मी म्हणजे परमेश्वर आहे आणि मी म्हणजे एक विराट रूप आहे. मी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडामध्ये सतत चालणाऱ्या ज्या कृती आहेत त्या मी तुला दाखवतो आणि त्यातून तुला माझ्या परमेश्वराच्या विराट रूपाची माहिती होईल. ते बघितल्यानंतर अर्जुनाला कळतं की आपण आतापर्यंत ज्याला आपला मित्र समजलो, सखा समजलो, नातेवाईक समजलो, मार्गदर्शक समजलो, तो प्रत्यक्षात ईश्वर आहे. आणि मग त्याचा बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलतात. आणि जेव्हा तो त्याला ईश्वर समजतो त्यावेळेला काही ठिकाणी कृष्ण सुद्धा सांगतात की मी ईश्वर आहे, मला तू शरणी ये. बाकी सगळं सोडून दे. आतापर्यंत जे काय तत्वज्ञान तुला सांगितलं मी, ते सगळं जरी सोडून दिलं तरी तू काय कर आता? सर्व धर्मान परित्यज्य. सर्व धर्म म्हणजे सगळी कर्तव्य कर्म जी काय सांगितली आहेत ती मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान, सर्वांना आधार असलेल्या अशा मला म्हणजे परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांमधून सोडवीन, तू शोक करू नकोस. म्हणजे हे सर्व धर्मान म्हणजे सर्व धर्म म्हणजे सगळी कर्तव्य कर्म. धर्म म्हणजे इथे कुठलाही धर्म अपेक्षित नाही. धर्म म्हणजे आपले कर्तव्य. मयी म्हणजे माझ्या ठिकाणी, परित्यज्य म्हणजे त्याग करून, एकम माम म्हणजे फक्त मलाच, सर्वाधार असा मीच, मलाच, एका परमेश्वरालाच, शरणम म्हणजे शरण, व्रज म्हणजे ये, सर्व पापेभ्यः सर्व पापातून, अहम त्वाम मोक्षयिष्यामि भविष्य काळातलं मुक्त करीन, मा शुचः शोक करू नकोस. हे शब्दार्थ याचे. आणि तसा अर्थ म्हणजे हा सोपा आहे. यामधला शेवटचा उपाय सांगितलं किंवा तुम्हाला शरण ये, सर्व काय मला अर्पण कर, तुझी कर्तव्य काय असतील ती आणि तुझी कर्म मला सगळे अर्पण कर, मला पूर्णपणे शरण ये, मी तुला सर्व पापांमधून सोडवीन, तू शोक करू नकोस. मग या सर्व कर्तव्यामध्ये सगळं आलं. जे शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे की शुभ अशुभ विधी निषेध सगळं, चांगलं वाईट सगळं, तू जे काय केलं किंवा जे काय केलं नाही आयुष्यामध्ये सगळं मला अर्पण कर. कारण मी कसा आहे? सर्वात्मा आहे, अविनाशी आहे, सर्वेश्वर आहे आणि निश्चित बुद्धी नाही. यामध्ये कुठे कन्फ्युजन नको, यामध्ये कसं गोंधळ नको. तुझा निश्चित बुद्धी असू दे, तुझ्यामध्ये पूर्णपणे विश्वास असू दे की तू ईश्वराला हे अर्पण केलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी तू सर्व पापबंधनातून मुक्त होशील आणि तू आता शोक करू नकोस. हा अंतिम संदेश श्रीकृष्णाने दिलेला आहे. आणि मग त्यातून अर्जुन जो आहे सर्व प्रकारच्या गोंधळामधून बाहेर पडतो. या पहिल्या अध्यायामध्ये त्याचा गोंधळ असतो, त्यातून मग अनेक प्रकारचे योग श्रीकृष्णाने सांगितले आणि शेवटी म्हणतात की तू मला शरण ये, मामेकम शरणम व्रज, आणि मी तुला पापातून सोडवीन आणि तू दुःख करू नकोस. हे 66व्या श्लोकाचं सार आहे. आणि या ठिकाणी अनेक कन्सेप्ट श्रीकृष्णाने मांडलेत. याचा आपण रिव्ह्यू जो आहे तो उद्याच्या याच्यात पण घेऊ. आता राहिल्यापैकी उद्या आपल्याला 3 श्लोक राहिले आहेत. दुसऱ्या अध्यायातले 2 श्लोक आणि तिसऱ्या अध्यायामधला 1 श्लोक. दुसऱ्या अध्यायामध्ये दुसरा जो आहे तो सांख्य योग आहे, म्हणजे ज्ञानयोग. ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाचा आणि बुद्धीचा संबंध असतो. आपण जे ज्ञान मिळवतो ते बुद्धीद्वारे मिळवतो. या ठिकाणी श्रीकृष्णाने सांगितलं की तू सुद्धा
ते सर्व जे आहे ते ज्ञानाने माहिती करून घे. म्हणजे काय कर, या ठिकाणी पहिल्या अध्यायात त्यांनी काय केलं की अर्जुनाने सगळा शोक केला की नाही मी आता युद्ध नाही करू शकत, आणि आत्मसमर्पण केलं की मी आता माझ्या खोलीत जाऊन बसतो, मागच्या बाजूला हे धनुष्य मी सोडून देतो, माझ्या शरीराला कंप सुटलेला आहे, तोंडाला कोरड सुटलेली आहे, माझा आता बुद्धी विचार करत नाहीये, मी सगळं सोडलंय. मग या ठिकाणी श्रीकृष्ण त्याला काय सांगतात की हे तुझं वागणं जे आहे ते क्षात्र धर्माला धरून नाही, त्याला अयोग्य आहे. मग त्याला ते अनार्य म्हणतात. अनार्य म्हणजे हा अडाणी, आर्य म्हणजे बुद्धिमान, अनार्य म्हणजे त्याला काही ज्ञान नाही असं. मग तो अर्जुन म्हणतो की ह्या सगळ्यांना मारणं म्हणजे मला पाप वाटतं, पण त्यापेक्षा मी भिक्षा मागून जगेन. मग अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो की आता मला तू सांग मी काय करू, मला मार्ग सापडत नाहीये, मी मोहित झालोय, मी या सर्व लोकांच्या मोहात पडलेलो आहे, आणि मी नैसर्गिकरित्या मोहात आहे, कारण हे सर्व माझेच लोक आहेत. लहानपणापासून मी यांच्या बरोबर आहे, अंगा खांद्यावर खेळलेलो आहे, बरोबर शिकलेलो आहे, मित्र म्हणून खेळलेलो आहे, भाऊ म्हणून खेळलेलो आहे, त्यांच्याबरोबर आयुष्य जगलेलो आहे, त्यांना मी काढू कसं मारू. मग श्रीकृष्ण पुन्हा म्हणतात की 11व्या श्लोकामध्ये तू ज्यांच्यासाठी शोक करतोय ते त्यांच्या जीवन मृत्यूबद्दल तुला खरं ज्ञान नाहीये. मग इथं सांगितल्याने 12व्या श्लोकात की आत्मा अजरामर आहे, तो जन्मतही नाही आणि मरतही नाही. याची अनेक व्याख्या आपल्याकडे आहेत, तो वाऱ्याने अग्नीने वगैरे वगैरे काय असेल. मग तो या ठिकाणी त्याला अजन्म आहे आणि त्याला मृत्यू पण नाही. त्यांचं म्हणणं आहे की शरीर जे आहे ते बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वार्धक्यावस्था प्राप्त करते, नंतर ते नष्ट होते आणि त्याला आत्म्याला नवीन शरीर मिळते. ह्या जीवन जगताना मनुष्य अनेक द्वंद्वांमधून जातो. त्यातला एक द्वंद्व म्हणजे सुख आणि दुःख. हे द्वंद्व हे इंद्रियांच्या मुळे मिळते. सुख ही पण आपली भावना आहे, दुःख ही पण आपली भावना आहे. ती स्पर्शाने येते, ती संभाषणाने येते, ती कृतीने येते, अकृतीने येते. ती आपण काय केली पाहिजे, सहन केली पाहिजे. तितिक्षा हा कन्सेप्ट यामध्ये आहे. तितिक्षा म्हणजे तू सहनशील हो, तू सहन कर. या ठिकाणी आपण बघितला 14-15वा श्लोक, आपल्याला त्या ठिकाणी तितिक्षा शब्द आठवतो. आणि तितिक्षा हा अध्यात्मामधला एक फार महत्वाचा शब्द आहे. आपण जर सहजपणे सुख दुःख आणि इतर जय पराजय यांना सारख्याच रीतीने घेतलं, सहन केलं आपण त्यांना, तर ते काय म्हणतात की हे आपलं मन विचलित होत नाही, आपलं मन त्या द्वंद्वानी विचलित होत नाही. आता इथे दोन प्रकारचे कन्सेप्ट पुढच्या याच्यात मांडले त्यांनी, सत आणि असत. सत म्हणजे जे नित्य असतं, कायम असतं. असत म्हणजे जे कायम नसतं. सत म्हणजे आपला आत्मा जो आहे तो नित्य आहे, तो कायम असतो. तो जेव्हापासून ब्रह्मांड निर्माण झाला तेव्हापासून आहे आणि तो पुन्हा कायम असणार आहे. मनुष्याचा जेव्हा जेव्हा शरीराचा पुन्हा जन्म होतो तेव्हा तेव्हा पुन्हा आत्माच्या शरीरामध्ये येतो. आणि या ठिकाणी आत्मा सोडून बाकी जे काय आहे ते सगळं असत आहे, जे नश्वर आहे, ते सगळं नष्ट होणार आहे. म्हणून त्यांनी खाली पुढे सांगितले 18व्या श्लोकामध्ये की शरीर नश्वर आहे, आत्मा अविनाशी आहे, तो अजन्म आहे, तो अमर आहे. 21वा आणि 25वा श्लोक इथपर्यंत श्लोकामध्ये हे आपल्याला नेहमी माहिती आहे. आत्मा अवध्य आहे, त्याला कापता येत नाही, जाळता येत नाही, भिजत नाही, सुकत नाही वगैरे. आणि जन्म मृत्यू हा नियतीचा नियम आहे, त्याचा शोक करू नको. म्हणून हे लोक मरतील, यांना मी मारीन, याचा शोक करायचा नाही. ते जरी मारले गेले तर त्यांचे आत्मे अचिंत्य आहेत, ते पूर्वीही होते, आजही आहेत, नंतरही असतील. फक्त त्याचं शरीर बदलत राहील, कुठल्या ना कुठल्या रूपात असतील, पण ते आहेत. आत्मा हा अचिंत्य आहे, तो कसा आहे त्याचं चिंतन नाही करता येत, अनिर्वचनीय आहे, त्याचं वचन नाही करता येत, त्याचा शोक करू नको. आणि हे सांगितलं या ठिकाणी 31व्या श्लोकामध्ये, क्षत्रियासाठी स्वधर्म युद्ध